बारा तरी बारीक आहेत का? तुका आकाशा ते सुद्धा व्यापक आहेत. मोठा माणूस मोठ्या माणसालाच कळत असतो. तुका आकाशा एवढा ते तरी बारीक आहेत का? एवढा आहे. देव बारीक नाही. सत्याच्या बाबतीत बी एवढा, संपत्तीच्या बाबतीत बी एवढा, आणि आकाराच्या बाबतीत सुद्धा एवढाच. विडवलं बसणारे जरा फ्रेश बसा बरं, सगळे असे रिलॅक्स जरा असं. जेवण ज्यात झालंय तुम्हाला नाही असं मोकळं बसा बरं, हाताने टाळी मग घननाम असं प्रसन्न बस. तुमच्याकडे बघून आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे असं प्रसन्न. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा, येतात किती जातात किती हिशोब ठेवून 10 कमवून 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमीतून एक चिप येतो बिस्लरी पिणं म्हणल्या दुसरं देण्यात आहे. माझी मनापासून परत नाही. कीर्तनात आले त्यांच्यात अजिबात कर्ज नसन, जर एखादे असले तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन ते कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना, आता शिक आधार देणारा महाराज भेटला, नाही तरी आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, नाही अर्ध नाही तर पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज, पण मोकळं बसायचं. भेटवलं सत्याच्या बाबतीत तरी काय देव बारीक आहे का? मला सांगा बरं. अहो आपली काय सत्ता आहे? आपली सत्ता आपल्या बायको सुद्धा नाही. ती सुद्धा म्हणते आमच्या ह्यांना काय कळत. मग ह्याला नेमकं कळतं काय? पोरग लहान येतो माती खातात, लहानपणी पोरग माती खातात. आई म्हणते आमच्या पोराला काय कळत नाही. शाळेत गेल्या गुरुजी म्हणतात आमचा विद्यार्थी निवळ मूर्ख बेअक्कल ढ, त्याला काय कळत नाही. लग्न झाल्या बायको म्हणते आमच्या ह्यांना ना तिळ मात्र सुद्धा कळत नाही. 35-40च्या घरात गावाचा वाटोळ करतो, अख्खा गाव म्हणतं त्या मूर्खाला काय कळत नाही. आणि म्हातारा झाले अख्खा घरदार घाण करतं, अख्खी फॅमिली म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काय कळत. ह्याला नेमकं कळतंय का बाबा? मराठी ऐकला तरी सगळी कळतच नाही. अहो ह्याला चांगलं कळतंय हो, फक्त ह्याला लोक कळवून घ्याय नाहीत. भेटवलं काय सत्ता आहे? आपली सत्ता मुलावर नाही, मंडळीवर नाही, दोघाचं सोडून द्या. आपली सत्ता आपल्या देहावर तरी आहे का हो? नाही. इंद्रियावर तरी सत्ता आहे का? आणि असती तर आपल्याला विचारल्याशिवाय गेले नसते. सांगून दात पडतात का? सांगून केस पांढरे होतात का? आपली सत्ता झिरो आहे. देवाची सत्ता सांगू का? वृक्षाची ये पानं हाले ज्याची वृक्षाची ये पानं हाले इतर रिदम आहे खरा. तो झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्याशिवाय हलू शकत नाही. देवाच्या सत्याशिवाय काहीच होत नाही. मी बोलतोय पण माझ्यावर बी कुणाचा तरी कंट्रोल आहे. लक्षात येते का? बघा, मला बोलवणारा देव आहे, तुम्हाला बसवणारा देव आहे, कीर्तन संपल्यावर घरी नेणारा देव, झोपवणारा देव, आणि उद्या सकाळी झोपेतून उठवणारा सुद्धा देव. उद्या जर देवाने सकाळी ठरवले झोपला ह्याला उठवायचं नको, बाकीचे म्हणते पाहुण्याला फोन करा, त्याला उचला म्हणले गावाच्या बाहेर काढा, लई राड केलं म्हणले, गावात सप्त सुद्धा बंद पाडायला लागला होता, उचला. सांगण्याचा उद्देश कुणाचा तरी कंट्रोल आहे, कुणाचं तरी नाही, देवाचंच. विठ्ठल बारीक सत्ता आहे का? म्या बोलविल्या म्या चालविल्या सूर्य चाले, काय सत्ता आहे? बारीक सत्ता आहे का? तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते देवाची सत्ता आहे. माय बाबा सत्तेच्या बाबतीत बारीक नाही, संपत्तीच्या बाबतीत देवाचा कोणी हात धरायचा नाही. जगात कोणाला किती श्रीमंत बनवायचं आणि कोणाला किती भिकारी बनवायचं ही ज्याच्या हातात आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ज्यांची दाशी ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आणि ऐका, देव लक्ष्मीच्या मागे लागले ना बरं का, लक्ष्मी ह्यांच्या मागे लागून आली. पाय लक्ष्मीचे हाती, कुणाला किती श्रीमंत बनवायचं कुणाला किती गरीब ठेवायचं ही ज्याच्या हातात आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि ऐका, माणसाच्या आयुष्यात फक्त लक्ष्मीचीच कृपा असावी असं काय नाही बरं का. काही काही पैसा भरपूर आहे पण देण्याची दानत नसते. मायबाप दानत फार महत्वाची. आणि ज्या व्यक्तींकडे दानत असते, हिंमत असते, तीच माणसं संप्रदायामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, सामाजिक जीवनामध्ये मोठी होत असतात. आज या मंदिरासाठी ज्यांनी जमीन दान दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे व्यवहारे परिवार, वैकुंठवासी विश्वनाथराव नामदेवराव व्यवहारे पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी भागीरथीताई व्यवहारे या आईनी बाबांनी या मंदिरासाठी जागा दान दिलेली आहे. त्यांची मुलं असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल. या सोप्या गोष्टी नसतात, लई पडलेत मायबाप, पण दान करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळेज असावं लागतं. विडवलं काय काय पैसा मोकार आहे पण दानत नाही. सुशिक्षित माणूस रस्त्यावर उभा होता, भिकाऱ्याला साहेब रुपया द्या, नाही म्हणले निघ. भाकर तुकडा चल
फाटका तुटका सदरा नाही ना म्हणले, तुला कळत नाही. आले का भिकारी म्हणला रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही. मग हे तर कशाला थांबला, चल की माझ्या संग फिक मागा, 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही. मॉनिटरचा आवाज आहे थोडा वरचा कमी करा. लय चिकट माणसं असतात काय काय. एक जणाच्या एका कंगव्याचा एक दात मोडलं, कंगव्याचा एक दात. जनरल स्टोअरमध्ये गेला, नवीन कंगवा द्या. मित्र मला नवीन का घेतो, एक दात मोडलं. म्हणलं अरे एक म्हणला नवीन का घेतो, मला अरे एकच म्हणला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे पाटील साहेब कंगव्याला एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पाडतो त्याला म्हणा कर बरं मंदी करायला सहकार्य, ते जागेवर मरण. कुणाचं आहे का, लय चिकट माणसं असतात. आमच्या गावात म्हातारा इतकं चिकट आहे, एकच दोतार ते फाटलं तरी घालते. तिथे दोताराला दंड घालते. दंड माहिती का, जुन्या म्हाताऱ्यांना माहित असेल, साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धती, त्याला दंड म्हणतात. ते दोताराला दंड घालते पण तीच दोतार घालते. दंड घातलेला दोतार फाटत आला मला टाकून द्या, हा त्याची लुंगी नेसायचं. म्हणजे एका गोष्टीचा किती वापर करायचा. चिकट लुंगी फाटत आली म्हणा दिना टाकून, त्याचा बोरमोडा शिवला. बोरमोडा फाटत आला मला दिना टाकून, गाडीच्या काचा पुसायचा. म्हणलं फडकं फाटत आलं दिकी टाकून, त्याची इंधनी बंब पेटवायचं. मला आता तर राग झाली, दिकी टाकून ते राग गोळा करायचं आणि राखणी दात घासायचं. काय चिकट माणसं बाबा, काय सांगतो. म्हणजे काय काय लक्ष्मीची कृपा आहे, पण अंतकरणात उदारता नसेल तर काय उपयोग आहे. हा लक्ष्मी कुणाला किती मोठं करायचं, कुणाला किती गरीब ठेवायचे, ज्या हातात आहे ते लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ज्यांची धर्मपत्नी. संपत्तीच्या बाबतीत सुद्धा देव काय बारीक आहे का, तिथं एवढाच आहे विडवलं. सत्याच्या बाबतीत एवढा, संपत्तीच्या बाबतीत एवढा, आकाराच्या बाबतीत सुद्धा एवढा. देव काय बारीक आहे काय का. देवाचा आकार, देवाचं जमलं लग्न. लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती, आता लग्नाचं लय अवघड झाले. सध्या गावागावाने जर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल, पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न नाही, स्वच्छतेचा प्रश्न नाही, प्रश्न एकच, बायकाच मिळा नाही. हा आम्हालाच काय काय पोरांचे बाप महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. म्हणजे आम्हाला तेवढेच धंदेत का, तुझं काही बने त्याला ऐकायचं आहे का. पोरगी बापायच्या मापात बोंबलेत फिरते, थोबाडात नावा टाक्या जाते, दारू पिते, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, कोण पुरीचं वाटोळ करा मोकळे. तर पोराला बघितलं डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटतोय. असलं तर ते पेले अंग हाली, ते कोण पुरीचं वाटोळ करीन. डॉक्टरला बायको मिळणार, घडलं का कधी पीएसला बायको मिळणार, आले का पेपरला बातमी, बायका कोणाला मिळणार, बोंबलत फिरणार ना. क्वालिटी कमव ना, अशी क्वालिटी कमवा. पुरी तर सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिदा झाला पाहिजे, तो म्हणला पाहिजे मला असा जावाय पाहिजे. हे तुमच्या मनगटात धमक आहे, ही तरुण मनाने सिद्ध करा. हो का बोंबलत फिरायचं. एक पोराने 150 पुरी बघितलं तरी लग्न फायनल करा. एक म्हातारा त्याला भेटला असा झाडला, म्हणले दिसन ती फायनल करणे तर तसंच राहावं लागेल. ते म्हणला आज बघायचं चाललंय, म्हणलं फायनलच करतो. 151 नंबरची पोरगी बघायला गेलं, पोरगी पटली, डायरेक्ट सासऱ्याचा पाय धरला, मामजी 1 रुपया सुद्धा हुंडा नका, मुलगी मला पसंत आहे, लग्न फायनल. पोरीच्या बापाचा आनंद गगनातच मावना. ते बायकोला मला खरंच तुझी कुशपवित्रान अशी भाग्यवान मुलगी जन्माला आली, लय भारी जावाय भेटलाय. मी म्हणले जावाय कोणता, ते वादी दाखवा. म्हणले तो खुर्चीत बसला. ते पोरीच्या आईमध्ये हेऊ लग्न मोडलं, माझी पोरगी भिकारायला देईन पण ह्याला देणार नाही. काय हेऊ सुरुवातीला मलाच बघायला आलता. म्हणजे तवापासून पुरीच बघतोय, ह्याला काय लाज बीज आहे का नाही. लय लग्नाचं अवघड आहे म्हणा. विष्णूचं जमलं लग्न लक्ष्मी सोबत. पूर्वीचे लग्न सणासण होत होते, कारण आताच्या सारखे माकड चाळे नाटकं पूर्वीच्या लग्नात नव्हती. ही प्री वेडिंग आणि ते नाचले धिंगाणे पूर्वी नव्हते ना. आता काही बावळाटपणा काढलाय. मला एक कळत नाही, इतकी लोकांनी बुद्धी कसं काय घाण ठेवली बा. मूर्खपणे काही फोटो काढायचे ना, अख्ख्या गावाला स्क्रीनवर दाखवायचे, शहाण्या माणसाला बघू सुद्धा वाटत नाहीत राव. आणि तुम्हाला लयच नाद असेल प्री वेडिंग करायचं तर करत जरूर करा. आईवडिलाचं दर्शन घ्या, महापुरुषाचं दर्शन घ्या, शिवाजी महाराजाचं दर्शन घ्या, ग्रामदैवताचं दर्शन घ्या, टाका स्क्रीनवर. जग तुमचा आदर्श घेईल ना. गोष्ट कोणती करता पण त्यामध्ये सात्विकता असायो. बघ काहीतरी मूर्खपणा करायचा, नवरदेवाला उचलून घ्यायची फॅशन काढली, ते 4-5 पियाताडे त्याच्याकडे नाही, ते एवढे. आणि त्या बिचाऱ्या पुरीने कसा हार घालायचा, तिला बी आला राग, नवरीला दिला हार फेकून, गेला दुसऱ्याच्याच गळ्यात. तेव्हा म्हणला पहिल्याने 3दा चपलाने हाणलं, हे हाराचं मी काय करू भाऊ. नको म्हणला, काय त्या हाराचा कुटाणा काय. रामाच्या लग्नात हाराचा प्रॉब्लेम झाला होता. राम उंच सीता आईसाहेब जरा त्या मापात उंचीला थोड्या कमी होत्या. रामाने सीतेला हार घातला, पण सीताईसाहेबाचा हातच पुन्हा रामाला हार घालायला. कसं काय करा, काय देव तर काय वाका ना. आता देवाच्या मनात मस्त वाटायचं वाकाव, पण आता माणसात कसं काय. देव खोलीत वाकू शकतो पण असं माणसात कसं शक्य आहे ना. क्रेज आहे ना, शेवटी इज्जतीचा प्रश्न आहे ना राव. हे तर संतांनी तर वर्णन केले, म्या बोलविल्यान म्या चालविल्यान, करतो म्हणा करतो म्हणून वृक्षाचे पानन बायको पुढे वाकले होतं. मग तर पत्रकारांनी बोबाटा केलाच. TV 3 ले फेसबुक लाईव्ह मोठ्याला तर लय अवघड असतं जगायचं. मग देव थोडं जरी मान वाकवले असते तर बघा जग ह्यांच्या ताब्यात हे बायको पुढे वाकत यात कसं. मग ते रामाला जरा अडचण होत होती ना. देव बी गेलंच आहे असा ताट उभा राहिला. लक्ष्मणजींनी पाहिलं, म्हणले आता काहीतरी करावं लागेल. पळत आले आणि रामाचं दर्शन घेतलं. लक्ष्मणला उठवायला प्रभू खाली. लक्ष्मणा नको पाय पड, उठ उठ उठ. त्याला उठवाय वाकले की लक्ष्मण वहिनी डाऊर का. तेवढ्यात आईसाहेबांनी हार घातला. ही पूर्वीची लग्न अशी होती, त्याच्यातून बंधुप्रेम दिसत होतं, वहिनी विषयीचा जिव्हाळा दिसत होता. ह्या अशा गोष्टी होत्या पूर्वी. आता काय बघ, लग्न म्हणजे विधी राहिले नाही, लग्न झाली प्रतिष्ठा. सध्या अशी परिस्थिती झाली. विष्णूचं लग्न लक्ष्मीसोबत. हार घालायच्या टायमाला लक्ष्मी म्हणली मालक थांबा. काय, जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हार घालू शकत नाही. आता हे जे वडील कोण, समुद्र.
लक्ष्मीचे वडील समुद्र बरं का, समुद्रातून 14 रत्न निघाले, त्यातलं एक रत्न म्हणजे लक्ष्मी. आता समुद्र जर लग्नाला आला तर वराड थांबन का? सोपं गणित आहे ना. ते म्हणजे तसलं जमणार नाही, माझे वडील आलेच पाहिजे, कारण ह्यांचं माहेरच्या माणसाविषयी प्रेम असतं महिला मंडळाचं. आई बा बहीण भाऊ माहेर म्हणलं की इतकं प्रेम, म्हणून तर म्हणतात घराविषयी प्रेम असतं. आणि का असू नये, ज्या आई बापाने 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले का क्षणार्धात त्यांचा त्याग करणं म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का? सोपा त्याग नाही स्त्रीच्या जीवनामध्ये. स्वतःचं नाव बदल, बापाचं नाव काढते, मालकाचं नाव ते आडनावात सुद्धा बदलो. किती त्याग आहे स्त्रीच्या जीवनामध्ये. माहेरच्या त्यांचं लय प्रेम असतं. भावावर तर इतकं प्रेम असतं की नावच काढू नका. त्यांचं महिला मंडळांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर असतं. संसार बघा किती चिकाट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जाते, साडी घेतात, ना गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घे ना, त्याला बिड्या वड्या मिळाला, तुम्हाला साडी काय मोकळाय का तो? हा, रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साडी दाखवते, भावाने घेतली, तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना वाटा कुठं गायब होते तर ही जरा बघत जा. यांचं लय भाव प्रेम असतं. असल्या तर ह्या बहिणीतून बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्या तर इथं 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आले तर त्या काय एवढ्या सोप्यात का? एकच हप्ता लेट झाला तर पार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय पण माऊली पुढचा हप्ता कधी आरामध्ये आता मी मंत्रिमंडळात आहे का? त्यांचं तर विस्तार होऊन त्यांचे बी इतके आले तर त्यांनाच मिळ लागा नाही, कुणाला ते यावं पदन कुणाला वास होती, त्यांनाच मिळ लागा नाही. काय बहिणीचं सोपं आहे का आशीर्वाद? इतके दिवस फक्त मी ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया, पण ह्यांची किती येडी माया ती महिनाभरापूर्वी महाराष्ट्राने बघितलं. 1 साईड कार्यक्रमच करून टाकला बहिणीने. हा, लाडकी बहीण दाजे मेला कागद वागू जाशी तू ती घरी जाशी तू. त्याला वाटायचं तेवढ्याच प्यायला पिला होत्या. महिन्याला 1.5 तुला कुठे पुरत असतात का? दिवसाला 2-4 लागतात इथं लाडकी बहीण त्यांचं. आणि बहीण ही लाडकीच असते बरं का. बहीण किती लाडकी असते ज्ञानोबा नाही विसरा. राग आल्यावर ताटीचा दरवाजा बंद केला त्यावेळेस निवृत्तीदाता थकले, सोपान काका थकले, पण दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस मुक्ताबाईनं विनंती केली त्यावेळेस ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर आले. हे बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलंय. मला मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माहेरच्या माणसाचे प्रेम असतं. माझे वडील लग्नाला आलं पाहिजे, ठीक आहे. विष्णू म्हणले तुझं म्हणणं मला सगळं कळतंय, पण ऐक ना, आजच्या दिवस तुझ्या बापाला बोलवायला नको. उद्या आपण जमलं तर सासरवाडीतच राहायला जाऊ तिकडेच, पण आज नको. वडील आल्यावर राडा होईल, तसलं जमणार नाही. कन्यादान करणार, वडील आले पाहिजे. विष्णू म्हणले बरं बघू घेऊ म्हणले. रिस्क, मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसते, आणि रिस्क घ्यायला जो भेट नाही तोच मोठा असतो. विठ्ठल समुद्र आहे ना, येऊन द्या, हा बघू काय होईल ते होईल म्हणले. आणि मग समुद्राला दिलं निमंत्रण. समुद्र लग्नाला निघाला. पुरीच्या लग्नाला बाप काय दम काढेन का? ढण 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 ढण. समुद्राच्या लाट, समुद्र आहे तो, जोक आहे का काय? नुसत्या भरती ओटीला थोडा तडाखा दाखवतो असा. इतरा ताज हॉटेल गेट ऑफ इंडियावाल्यांना कसा तडाखा आहे, धना धन लाट आहे ते काय वडा आहे का काय? पुरीच्या लग्नाला समुद्र. वराडात बातमी व्हायरल झाली, समुद्र मंडपात घुसणारे. वराड म्हणलं हो का, एक तर जेवण मिळन किंवा जगायला मिळन म्हणले. एक तर खायला तरी भेटेल म्हणले, किंवा मरा लागेल खायच्या नादी लागले तर. आणि लोकाला खाण्यावर लय ध्यान आहे. लोकाला बाकी काहीच लग्नाचं घेणं नाही, नवऱ्याचं घेणं नाही, वर बाप मरू त्यानं तिकडे आचार्याने भेंडवाले काय घेणं. लोकाला फक्त गिळाय चांगलं पाहिजे बघा. आता तरी त्या मंगल कार्यामुळे लग्नाचं जेवणाचं वेगळं वेगळं झालं. पूर्वी तसं नव्हतं, जिथं लग्न तिथं जेवाय माणसं बसायचे. अक्षदात टाकल्या माणसं उठतच नव्हते. व नुसतं हिकडं तोंड इकडे फिरत अशा लाईनी दारा उठून मर ना. चटई फिटाई काय काढून देतो का नाही? मरायला तुला काय नुसतं गिळायसाठी जन्म झालाय का काय रे तुझा? तुझा जन्म नेमका कशासाठी झाला? या आजली माणसं काही करतात आणि काही सांगाव. लोक म्हणले हो का जेवणाचा जाळ करा म्हणले. शिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तोवर बी लढेंगे. जगलो वाचलं तर उद्या बी खाऊ म्हणले. पण आजच जर खाण्याच्या नाता जर मंडपात जर आपण थांबलो तर जिवंत राहणार नाही. कारण तिकडून त्याने एंट्री केली ना, आक वराड गायब, कुत्र नाही मंडपात. दोघच लक्ष्मी आणि विष्णू. समुद्र आला ना, अशा गेटवर धनाधन लाटा आपल्याच्या. विष्णूने सांगितलं लक्ष्मी तुला म्हणत होतो का नाही बोलवायला नको. किती राडा झाला, किती लोकांची अस्तव्यस्त. तसलं सांगू नका म्हणले. माझे वडील आहेत, तुमचे माम आहेत, आपले अतिथी. माझे वडील या ठिकाणी लग्नाला आलेत, त्यांना बसायला जागा द्या. आता हिच्या बापाला बसायला 71% पृथ्वी लागती. भूगोल माहित असेल ना पोरा. थाप थोडी कमी प्रमाणात वाजवा जरा, थोडासा जास्त गॅप टाकून. आणि 71% पृथ्वी लागती. पोरांना असं ना शाळेमध्ये 29% जमीन आणि पाणी किती 71%. आणि तो मंडपात एंट्री केलं. माझ्या वडिलांना बसायला जागा द्या. श्री विष्णूला राग आला. थांब म्हणजे तुझ्या वडिलाला बसायला जागा देता. हात पुढे केला आणि डाव्या हाताला उजव्या हातानं मुठीवला एक रोम उपटला. एक रोम उपटल्याच्या नंतर, एक केस उपटल्याच्या नंतर
जी खड्डा निर्माण झाली, जागा निर्माण झाली, हात पुढे केला आणि पुढून आलेले 7 समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये साठवले. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात, एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो अभंगाच्या